शाहू स्मारक भवन इथं निवृत्त आणि कार्यरत विद्युत कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वीज कामगार संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड मोहन शर्मा यांनी सरकारवर टीका केली। EPS 95 पेन्शनधारक असलेल्या सुमारे 78 लाख कर्मचाऱ्यांवर अन्यायी धोरण सरकारनं लादलंय। खासगीकरणाच्या माध्यमातून पेन्शनची व्याख्याच कामगार वर्गातून काढून टाकण्याचा हा सरकारचा घाट असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। देशातील 751 कोळशाच्या खाणीचा भाग 7 बड्या उद्योगपतींना सरकारनं दिलाय। BSNL सह रेल्वेचं खासगीकरण करण्यात आलंय। कामगारांच्या कॉलन्या सरकारनं विक्रीस काढल्यात। यावेळी त्यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्यासह विविध घटकांना देशोधडीला लावण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप केलाय। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत निवृत्त वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मेळाव्याला सुरेश जाधव, शिरीष देशपांडे, सुनील जगताप, अश्विन कुमार वागळे, सचिन कांबळे, सतीश अडगुळे, जीवन मुजावर, प्रशांत चिकणीस, दिलीप महाजन यांच्यासह वीज कर्मचारी उपस्थित होते।